नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी एकंदरीत आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. यामध्ये आपण काय केलंय, ऑल स्टुडंटसाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत, जर रिझर्वेशन मध्ये विद्यार्थी असेल तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत आणि जर पॅरलल रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं असेल तर आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात त्याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया, की जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना या प्रोसेसची सुरुवात होण्याच्या अगोदर याबद्दल जर डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर आपली ज्याही वेळेस आपल्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल या रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपली धावपळ होणार नाही. ठीक आहे, कारण रिझल्ट लागल्यापासून बरेच विद्यार्थी पालक वेट करत आहेत की प्रवेश प्रक्रिया केव्हा चालू होणार. आणि जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स सोबतच आपली जी काही हँडबुक आहे, मेडिकल हँडबुक, की ज्या हँडबुक मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस या सर्व कॉलेजच्या कट ऑफ बद्दल आपण माहिती दिलेली आहे. सोबतच आता पुढे जेही नव्याने काही आपल्याकडे जॉईन होत आहेत रिझल्टच्या नंतर याही विद्यार्थ्याला या संपूर्ण गोष्टीचा फायदा मिळायला पाहिजे. या अनुषंगाने आपण वन बाय वन पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तर महत्वाची गोष्ट आहे की मेडिकल काउन्सिलिंगसाठी एकंदरीत जे काही डॉक्युमेंट्स लागतात यामध्ये आपण एमबीबीएस ला ऍडमिशन असू द्या, बीडीएस ला असू द्या, बीएमएस ला असू द्या, बीएचएमएस ला असू द्या अथवा बीएससी नर्सिंग असू द्या किंवा बीपीटीएच असू द्या, काही कोर्सेस आपले नीट व्यतिरिक्त आहेत पण त्या सर्व कोर्सेससाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मेनली सर्वात प्रथम जे काही आपल्या विद्यार्थी सर्वांना लागणार आहे ते आहे नीटचं ऍडमिट कार्ड. जर आपल्याकडे असेल ठीक आहे, नसेल तरी आपल्या वेबसाईट वरती आणखी अवेलेबल आहे. तर नीटचं ऍडमिट कार्ड आपण घेणं गरजेचं आहे. इन केस त्याच्यावरती साईन नाही इन्व्हिगेटरची तर आपण या ठिकाणी नसेल तरी काय अडचण नाही, फक्त ऍडमिट कार्ड असावं एवढीच रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट आपला नीटचा स्कोर कार्ड, हे नीटचं स्कोर कार्ड सुद्धा आपल्याला कंपल्सरी लागणार आणि या दोन्हीची आपल्याला फक्त ऑनलाईन प्रिंटची आवश्यकता आहे, वेगळी काय प्रिंट या ठिकाणी मिळत नसते. नेक्स्ट आहे 10वीचा मार्कशीट. हा सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आपला. जोही 10वीचा मार्कशीट हा आपला 10वीचा मार्कशीट असणं गरजेचं आहे. आणि सोबतच जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहेत, लक्षात घ्या, जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे अशा विद्यार्थ्यांना 10वीची सनद सुद्धा लागणार आहे. नेक्स्ट आहे आपला 12वीचा मार्कशीट, 12वीची सनद आणि सर्वात महत्वाचं आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे आपण याला टीसी सुद्धा म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला आयडेंटिटी प्रूफ साठी आधार कार्ड यावर्षी कंपल्सरी लागणार आहेच. आधार कार्ड सोबत जोही आपला अपार आयडी आहे हा अपार आयडी सुद्धा आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. लास्ट इयर पर्यंत आधार कार्ड मागितलं जायचं, अपार आयडी मागितला जात नव्हता, पण या वर्षी आपल्याला आधार कार्ड आणि अपार आयडी या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सीईटी सेल मागवणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित करेक्शन करून ठेवा. जे योग्य ते मोबाईल नंबर आहेत, व्हॅलिड मोबाईल नंबर लिंक असू द्या, तेव्हाच आपल्याला या ठिकाणी काही अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं नॅशनॅलिटी प्रूफ. आता विद्यार्थी ज्यावेळेस या ठिकाणी एखादा प्रूफ काढतो म्हणजे तहसील कार्यालयात, त्यामध्ये आपला नॅशनॅलिटी पण येतो आणि डोमिसाईल प्रूफ सुद्धा आपल्या या ठिकाणी येऊन जातो. ठीक आहे. आणि विद्यार्थ्याला महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी सर्टिफिकेट लागणार आहे. या गोष्टीची विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना पासपोर्ट साईज फोटो, जेही आपण नीट साठी फोटो काढले तेच फोटो जरी असेल तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा आपला जो मेडिकलचा परफॉर्म आहे, लक्षात घ्या, तो परफॉर्म मी आपल्या ग्रुपवरती ऑलरेडी दिला आहे. अजून एक वेळेस आपण अपडेट करूया. पण हा मेडिकल परफॉर्म आपल्याला लागणार आहे. या परफॉर्मामध्ये जेही आपल्याला मेडिकल फिटनेस वरती सही आणि शिक्का घ्यायचा आहे हा फक्त आणि फक्त एमबीबीएस डॉक्टरचाच आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. एमबीबीएस डॉक्टरचा या ठिकाणी घेऊन आपल्याला या प्रोसेसमध्ये राहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला कास्ट. आता मेनली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आतापर्यंतचे जे डॉक्युमेंट्स होते हे डॉक्युमेंट्स हे सर्व विद्यार्थ्यांसाठी होते. पण यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी रिझर्व्ह कोट्यात नाहीत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपली कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, NT1, NT2, NT3, VJDT आणि SCBC यापैकी कुठली जरी कॅटेगरी प्रवर्गात आपण असाल तर या प्रवर्गाला आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी किंवा व्हॅलिडेट करण्यासाठी या डॉक्युमेंट्सची आपल्याला आवश्यकता लागते. यामध्ये एक महत्वाची सूचना द्यायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटचा जो फॉर्म आहे हा भरताना जनरल कॅटेगरी मधून भरलाय. दुसरी गोष्ट काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून भरलाय
आणि जे विद्यार्थी बीजे एनटीच्या कॅटेगरी प्रवर्गात आहे अशा विद्यार्थ्यांनी ओबीसी मधून भरलाय. पण जोही आपला महाराष्ट्र स्टेटचा फॉर्म असेल किंवा महाराष्ट्र काउन्सिलिंग एमएसटी सीईटी वर जे आपण फॉर्म भरणार आहेत या फॉर्म मध्ये जेही आपली मूळ कॅटेगरी आहे तेच भरायचे. काळजीपूर्वक आहे का, आपलं सेंट्रल मध्ये जर आपण ईडब्ल्यूएस मध्ये असाल, ओबीसी मध्ये असाल, तर आपल्याला या ठिकाणी जेही महाराष्ट्रात कॅटेगरी प्रवर्ग आहे, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मराठा कास्टचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी एसईबीसी मधून भरायचंय, अथवा जर कुंभीचा दाखला असेल तर ओबीसी मधून भरायचा आहे. दुसरी गोष्ट, जे ओबीसी चे विद्यार्थी आहेत त्या सेंट्रलला आपण ओबीसी भरली असेल तर आज स्टेट मध्ये जर आपली कॅटेगरी व्हीजे NT1 NT2 NT3 असेल तर तेच कॅटेगरी आपल्याला भरायची आहे. खूप महत्वाचं, बरेच विद्यार्थी या ठिकाणी खूप मोठ्या चुका रजिस्ट्रेशन मध्ये करतात आणि हे झालेली चूक पुन्हा दुरुस्त करता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली जी कॅटेगरी आहे तेच या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. त्यामध्ये जे कॅटेगरीसाठी प्रूव्ह करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहे, पहिला डॉक्युमेंट आपला कास्ट सर्टिफिकेट, दुसरा डॉक्युमेंट्स आहे कास्ट व्हॅलिडिटी, हे सर्वच कॅटेगरीला लागेल. पण ओबीसी म्हणजे नॉन क्रिमिनल हे आपल्याला एनटी, ओबीसी आणि एसबीसी आणि एसईबीसी या सर्व कॅटेगरी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. वरच्या दोन्ही सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नाहीये. नॉन क्रिमिनल तुमचं व्हॅलिड फ्रॉम 2027 पाहिजे. 28-29 असेल नो प्रॉब्लेम, पण मिनिमम 27 असणं अनिवार्यच आहे. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्याचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मिस्टेक होतात. अनॅक्झर आय नाही काढायचं, अनॅक्झर ए काढायचं. कारण आपण ज्याही वेळेस स्टेट काउन्सिलिंग मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला अनॅक्झर ए किंवा परिशिष्ट अ हे सर्टिफिकेट लागणार आहे. हे सर्टिफिकेट आपल्याला काढणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण जर पाहिलं तर असता कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन व्यतिरिक्त मेडिकल मध्ये अजून एक रिझर्वेशन त्याला आपण म्हणू शकतो की पॅरलल रिझर्वेशन. आता एक्झॅक्टली पॅरलल रिझर्वेशन कोणकोणते ते माहिती करून घेऊ. एकंदरीत फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी फिजिकल हँडिकॅप रिझर्वेशन आहे. डिफेन्स किंवा एक्स सर्व्हिसमॅन की ज्या विद्यार्थ्याचे पालक यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, लक्षात घ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बीएसएफ चालणार नाहीये, या अंतर्गत आहेत, या विद्यार्थ्यासाठी करता येईल. नेक्स्ट आहे आपलं ऑर्फन, जे विद्यार्थी अनाथ आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे. आणि जे विद्यार्थी एच ए म्हणजे हेले एरियाच्या भागात जर विद्यार्थी असतील तर या रिझर्वेशनचा विद्यार्थी विचार करू शकतात. या प्रकारचे पॅरलल रिझर्वेशन आपल्याला आहे आणि या प्रत्येक रिझर्वेशन मध्ये गव्हर्नमेंटचा एक वेगळा कोटा आपल्याला या ठिकाणी रिझर्व्ह पद्धतीने दिला आहे. पण हे रिझर्वेशन घेण्यासाठी आपल्याला त्या रिझर्वेशन अंतर्गत जेही सर्टिफिकेट येतं हे सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. असेल तरच येस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करून आपली पुढची प्रोसेस करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. हे आतापर्यंतचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ज्याही वेळेस आपण महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार, कंपल्सरी लागणार आहेत. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनलच पाहिजेत. लक्षात घ्या ओरिजिनलच, झेरॉक्स, कलर प्रिंट नाही. या ठिकाणी आपलं जे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे यामध्ये जर काही अडचण आला तर आपल्याला बरीच अडचण होऊ शकते. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जरी असतील तर एकदा पूर्ण क्रॉस चेक करा, कारण आपण जे कास्ट सर्टिफिकेट देत आहेत त्याच्यावरच आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढले का हे पण पहा. जे आपण नॉन क्रिमिनल इन्कम सर्टिफिकेट देतात याची व्हॅलिडिटी 2027 आहे का हे एकदा व्यवस्थित पहा आणि मगच या ठिकाणी सबमिशन करा. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त ज्याही वेळेस आपलं रजिस्ट्रेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि आपण पुढे चॉईस फिलिंग करू. चॉईस फिलिंग केल्यानंतर आपल्या भरलेल्या चॉईस पैकी एखादी जर आपल्याला या ठिकाणी सीट अलॉटेड होत असेल तर अलॉटमेंट झाल्यानंतर जे पुढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, म्हणजे एकंदरीत आपल्याला एखादं कॉलेज मिळालं, एखादी एमबीबीएस ची सीट मिळाली तर त्या पुढील प्रोसेससाठी आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामधली लिस्ट तुम्हाला मी सांगेल. जे आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आहे त्या रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट लागणार आहे. म्हणजे ज्याही वेळेस आपण सीईटी सेल वरती रजिस्ट्रेशन करू ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक प्रिंट जनरेट होती. हे प्रिंट आपल्याला व्यवस्थित सेव्ह ठेवायची आहे. हे प्रिंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. नेक्स्ट आपण जे रजिस्ट्रेशनची जी फीस रिसिप्ट या ठिकाणी दोन्ही एकत्र येतात किंवा जर वेगवेगळ्या जर जनरेट झाल्या तर आपल्याला फीस रिसिप्ट सुद्धा व्यवस्थित सोबत ठेवायची आहे. आणि नंतर जेही आपल्याला सीट अलॉटेड झाले म्हणजे ज्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय किंवा असेही विचार करू शकतो की एमबीबीएस बीडीएस दोन्ही भरलेत पण आपला नंबर लागलाय